पहलगामवरून संपूर्ण पहलगाम हल्ला जो झाला संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या कृतीकडे आहे. त्याचा पुढे काय केंद्र सरकार देशात सुद्धा संतापाची लढाई आहे. केंद्र सरकार नेमकं काय निर्णय घेणार पुढे या संदर्भात काय? एक तर हा विषय राजकारणाच्या पलीकडे आहे आणि म्हणून केंद्र सरकार जो काही निर्णय घेईल त्याच्यासाठी पूर्ण देशातले सगळे नागरिक हे पंतप्रधान आणि पूर्ण केंद्राच्या सरकारच्या बरोबर असणार आहोत. आम्ही जी काही घटना घडली हे अत्यंत दुर्दैव आहे आणि त्याच्यावर सगळ्यांनी आपापलं मत व्यक्त केलं आहे. पण माझं व्यक्तिगत मत हेच आहे की आपण खोलापर्यंत जाणं गरजेचं आहे की कशामुळं घडलं. आजपर्यंत जो इतिहास सांगतो की नेहमी ह्या अतिरेकीने आर्मीच्यावर किंवा सर्व्हिसेसच्यावर पोलिसांच्यावर टार्गेट केलेलं आहे. पण पहिल्यांदा इतिहासात असं घडलं या 75 वर्षात की त्यांनी पर्यटकांच्यावर हल्ला केलेला आहे. आता हे कोणाचं बघून केलं आहे का केलं आहे ह्याच्यावर ही चिंतेची बाब आहे. ह्याच्यावर सरकारने केंद्र सरकारने खोलपर्यंत जाऊन हे कसं घडलं का घडलं अतिरेक्यांनी तर केलंच पण हे का घडवलं कशासाठी केलेलं आहे ह्याचा पूर्ण अभ्यास करायला पाहिजे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की इथं सरकार कोणाचं हे महत्त्वाचं नाही पण शेवटी पंतप्रधान हे देशाचे असतात आणि जो ते निर्णय घेतील पूर्ण देशातली जनता ही त्यांच्यावर असेल. पाकिस्तानसोबत युद्ध हा पर्याय होऊ शकतो नाही त्याच्यावर मी काय भाष्य करणं म्हणजे मी भाष्य करणं मी त्या खात्याचा मंत्री नाही किंवा काही नाही. पण नुसतं इझिली सोडून टाकणं हे सुद्धा चालणार नाही. कारण का 26 लोकांना ज्या पद्धतीने मारलं गेलेलं आहे ह्याला शिक्षा व्हायलाच लागते याबद्दल काही दुमत नाही. पण कशा पद्धतीने शिक्षा कशा पद्धतीने आपण त्याच्यावर म्हणजे अटॅक करायचं हे शेवटी सरकारचेच हे धोरणात्मक निर्णय असतील. पण करायला पाहिजे हे निश्चित. अनेक टप्पे अनेक सरकारने सुद्धा अनेक गोष्टी त्यांनी म्हणजे निर्णय घेतलेले आहेत त्याचं त्यांनी अंमलबजावणीसुद्धा सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की आमच्यापैकी कुणी काही बोलण्यापेक्षा आपण सरकारची भूमिका काय असणार आहे ह्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यावर एकत्र येऊन तोडगा काढणं ही सध्याची परिस्थिती आहे. मात्र आपण जर बघितलं तर या सगळ्याला एकूणच आता धार्मिक रंग येताना दिसतो. ज्या पद्धतीचा दावा केला जातो की धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या त्याला प्रतिदावा देखील केला जातो की तसं काही घडलेलं नाही. मग एकूण ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये या पद्धतीने जे काही घडतं त्याकडे कसं बघतो? नाही आता जे नेमकं तिथं काय घडलं किंवा सोशल मीडियात काय चाललं आहे ह्याच्यावर बोलणं फार सेन्सिटिव्ह आहे संवेदनशील आहे. पण मला असं वाटतं की मी आणि काही ती वेगळं स्टेटमेंट करावं तिथं हे उचित नाही आहे. आपण सगळे भारतीय लोक एक आहोत एक संघ आहोत आणि ज्यांना तिथं मारलं गेलेलं आहे ज्या क्रूर पद्धतीने मारलं गेलेलं आहे त्यांना सोडून चालत नाही. त्यांच्यावर कठोर ते कठोर कशी कारवाई करता येईल ह्याच्याकडं केंद्र सरकारने लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. चिंतेची बाब आहे. एकीकडे म्हणतो आपण ही चिंतेची बाब आहे. दुसरीकडे मात्र पाकिस्तानमध्ये जे कोण मंत्री आहेत किंवा अति प्रमुख नेते आहेत हे आता युद्धाची भाषा करू लागलेली आहे. याकडे आपण कसं पाहता? आता ज्या पद्धतीने ते हँडल करत असतील तर आपले सुद्धा लोक आपले सुद्धा एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री असेल किंवा आपली मिनिस्ट्री असेल ते सुद्धा व्यवस्थित त्यांची सुद्धा व्यूहरचना काहीतरी असणार आहे. ग्लोबली सगळे जगातले नेतेसुद्धा कसे आपल्याबरोबर राहतील त्याच्यातसुद्धा त्यांचं बोलणं निश्चित चालू असेल असं मला निश्चित वाटते. कारण ही काय वेळोवेळी दर एक 5-10 वर्षांनी ह्या सगळ्या घटना अशा घडल्या आणि हे असं नुसतं आम्ही सहन करत बसायचं का असं होऊ शकत नाही. पवार साहेबांनी एक महत्त्वाचं विधान परवा केलं की याआधी देखील देशामध्ये अशा पद्धतीनं हल्ले झाले मात्र त्यावेळी कधी धर्म विचारून हत्या केली असं कधी ऐकिवात आलं नाही. मग अशा पद्धतीच्या चर्चा आताच का होत आहेत किंवा अशा पद्धतीनं नाही मला वाटते की मी त्याच्यावर काय भाष्य करण्यापेक्षा सरकारने शेवटच्या घटकापर्यंत जायला पाहिजे. सगळे व्हिडिओ फुटेज मिळू शकतात
आणि वेगळ्या लाईननी कुठेतरी आपण विषय नेण्यापेक्षा मला वाटतं की सगळे भारतीय लोकांना वाईट वाटलेलं आहे, सगळ्या भारतीय लोकांना वाईट वाटलेलं आहे जे काही तिथं घडले. जो देशात राहतो तो भारतीय आहे आणि आपल्याला अधिकारसुद्धा केव्हा प्राप्त होतो जर आपण स्वतःला भारतीय म्हटलं तर, आपण जर भारतात राहत असेल तर. आणि म्हणून भारतावर हा अटॅक आहे. हा अटॅक हा नुसतं कुठल्या ते एका कोणावर नाही आहे, हा अटॅक भारतावर आहे. आणि म्हणून माझी सरकारला विनंती राहणार आहे, तुम्ही खोल जाओ, फुटेज बघा नेमकं काय काय झालेलं आहे. आणि माझ्यासारख्या व्यक्तींनी एक रिस्पॉन्सिबल सिटिझन, एक रिस्पॉन्सिबल लोकप्रतिनिधी या नात्याने मी सोशल मीडियाच्या मुद्द्यावर किंवा सोशल मीडियामध्ये जे काय चाललं आहे त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं हे मला बरोबर वाटत नाही. पण ह्या सगळ्या घटनेनंतर आता राज्यात म्हणजे सगळ्याच राज्यांमध्ये पाकिस्तानमधून किंवा इतर देशांमधून जे काही नागरिक बेकायदेशीरित्या आलेले आहेत त्यांचे एक शोध मोहीम किंवा त्याची माहिती घेणे संकलनाचं काम ते सुरू झालेलं आहे. त्याकडे कसं मला वाटतं नाही आता काय आता सगळे सरकारने सगळ्या कलेक्टरेटला असेल किंवा मुख्यमंत्री असेल सगळ्यांना त्या सूचना दिल्या असतील नेमकं पुढं काय करायचं आहे. आणि नुसतंच कुठल्याही देशातला बेकायदेशीर माणूस भारतात राहू शकत नाही, कोणीच राहू शकत नाही. म्हणजे तो काय नुसतं ह्याच देशातला किंवा त्या देशातलाच नाही, कुठल्याच देशातला माणूस भारतात राहणं बेकायदेशीरपणे हे कुठल्याही देशाला चालणार नाही. NCERTची जी पुस्तकं जी आहेत त्यामध्ये मुघलांची जी अभ्यासक्रम होता, धडे होते ते आता काढून टाकलेले आहेत. त्याच्याऐवजी लाडकी बहीण असेल किंवा कुंभमेळा असेल अशा पद्धतीने मला माहीत नाही, पण जर तसं केलं असेल तर काही बरोबर नाही. शेवटी मोगलांचा इतिहास, औरंगजेब कोण होता हा भारत त्याला 27 वर्षात जमलं नाही. मराठ्यांचं साम्राज्य ताब्यात गेलं, इथंच तो मेलान गाडला गेला. त्याला हा इतिहासच आहे ना, हा आपला पराक्रमाचा इतिहास आहे. म्हणजे त्याचं स्वतःचं म्हणजे काय म्हणतात सुख संपत्ती सगळं दिल्ली सोडून, आग्रा सोडून तो इथं आला आहे, महाराष्ट्रात 27 वर्ष थांबला आहे की केव्हा मराठ्यांना ताब्यात घेऊन त्याला जमलं नाही आणि इथं तो मेला, इथं त्याला गाडलं मराठ्यांनी. तर हा मोठा पराक्रम. हे लोक हे वाचायला पाहिजे आपण. हे जर आपण हा पानच काढून टाकलं आणि औरंगजेब पुसून टाकला तर शिवाजी महाराजांचा कोण शत्रू होता किंवा हिंदवी स्वराज्याचा कोण शत्रू होता तर माहीत पाहिजे आपल्याला. आणि म्हणून त्याचा इतिहास लिहायलाच पाहिजे. पण तो इतिहास लिहायला पाहिजे की हा महाराष्ट्रात मेला, त्याला हिंदवी स्वराज्याच्यातल्या सगळ्या मावळ्यांनी त्याला इथं गाडलं. शिवाजी महाराजांच्यानंतर संभाजी महाराज असतील, ताराबाई राणीसाहेब असतील, राजाराम महाराज असतील, यांनी गाडलं. मग संताजी घोरपडे असतील, धनाजीराव जाधव असतील, संताजी घोरपडे तर टेरर होते. म्हणजे ज्यावेळी राजाराम महाराज 9 ते 10 वर्ष जिंजी इथं त्यांचं मराठ्यांचं साम्राज्य चालत होते, ते जे संताजी घोरपडेंनी ज्या मोहिमी हाती घेतलेले आहेत ते म्हणजे घाबरून जायचे. संताजी घोरपडे आले की भाई कोणाच्या विरोधात त्यांची लढा असायचा, त्या मोगलांच्या विरोधात ना. मग हे सगळं हे लिहायला पाहिलं. मग आपण तो शब्दच काढला आणि गाळला तर आपला शत्रू कोण? हा आपला शत्रू होता, एवढा मोठा शत्रू होता तरी मराठे घाबरले नाहीत. मराठा साम्राज्य हे दुसऱ्या राजा लोकांच्या पेक्षा वेगळं साम्राज्य आहे, हे यायलाच पाहिजे. मी या मताचं आहे. पहिलगाम घटनेनंतर कोल्हापुरात बॅनरबाजी सुरू झालेली, विशिष्ट समाजावर आर्थिक बहिष्कार झाला. नाही असं होऊ नये. मी म्हटलं ना भारतीय आहे आणि सगळ्या भारतीय जे देशात राहतात आणि त्या जो झेंडा भारताचा हातात घेतात त्यांचा सगळ्यांना अधिकार इथं राहतो. हे असं होऊ नये. आणि कुठेतरी सोशल मीडियावर काही तिकडं ऐकायचं. म्हणून केंद्र सरकारची जबाबदारी आहे की खोलात जाणं, नेमकं तिथं काय फुटेजला झालं आहे. एका माणसाच्यामुळं सगळे बाकी असं होत चालतं. सोशल मीडिया ठीक आहे, पण राज्यातले म्हणजे मंत्री, कॅबिनेट दर्जाचे मंत्री देखील अशा पद्धतीचे आवाहन करतायत लोकांना. काय करतात पद्धतीची भाषणे तुम्ही आता त्यांनी जात विचारून आता ते मग त्यांचे प्रमुख कोण आहेत? मुख्यमंत्री आहेत ना. मुख्यमंत्र्यांनी त्यांना विचारू. वातावरण नाही वातावरण गढूळ होऊच नाही हे मी या मताचं आहे. आणि सगळ्यात माझी स्ट्रेट लाईन आणि क्लिअर लाईन आहे. भारतात राहायचं असेल तर भारताचे संस्कार हे आपल्याला माहीत पाहिजेत आणि त्या ब्रॅकेटमध्येच सगळ्यांनी राहायला पाहिजे. आणि भारतीय असण्याचा आपल्याला गर्व पाहिजे. आणि ज्यांना भारतीय म्हणून घ्यायचं नसेल त्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही.
हे माझं स्पष्ट मत आहे. पण त्याच्यामुळं ज्या सोशल मीडियातनं दोन धर्मांनी काय काय ते काय सुरू केलेलं आहे हे न परवडणारच होतं. सध्या पन्हाळगड युनेस्कोच्या यादीवर घेण्यासंदर्भातल्या जे स्टेटमेंट चालू आहेत, हालचाली चालू आहेत, पन्हाळकरांनी त्याला विरोध दर्शवलेला आहे. या संपूर्ण प्रक्रियेकडे तुम्ही कसं? मला अजून काय जिल्हाधिकाऱ्यांनी मला इन्व्हाइट केलेलं नाही आहे. जिल्हाधिकारी जर मला इन्व्हाइट करतील किंवा पन्हाळ्यातल्या लोकांनी जर मला विचारलं तर मी निश्चित सांगेन. जागतिक वारसा स्थळाचे अनेक फायदे आहेत, तोटे किती आहेत मी काय सांगू या मिनिटात मला ते बोलायचं नाही. पण तुमचं ब्रँडिंग युनेस्कोच्या माध्यमातून तुमचं ब्रँडिंग होते की जागतिक वारसा स्थळामध्ये पन्हाळा आहे किंवा हे 11 किल्ले आहेत, हे फायदे. ह्याचा अर्थ नाही की तुम्हाला फंडिंग येणार आहे. म्हणजे सरकार केव्हा ते भासवते की आपण जागतिक वारसा स्थळामध्ये आपण जर गेलो तर आपल्याला फंडिंग येणार. फंडिंग 1 रुपयासुद्धा मिळत नाही. कसं असते की परदेशातला उदाहरण म्हणजे परदेशातला एक माणूस इथं आला, भारतात आला आणि त्याला राजस्थानचे किल्ले, त्याला जागतिक वारसा स्थळाचे किल्ले बघायचे. बघा, जागतिक वारसा स्थळाचे किल्ले त्यांनी टाईप केलं, मला आय वुड लाईक टू गो अँड व्हिजिट द वर्ल्ड हेरिटेज साईट्स ऑफ फोर्ट्स असं म्हटलं, किल्ले बघायचे आम्हाला. तर काय दिसणार, राजस्थानचे 7 किल्ले तुम्हाला दिसतील. मग ते काय पळणार सगळे परदेशात लोक पळणार इकडं ह्याला राजस्थानला. मग ज्यांचा इतिहासच नाही, एक महाराणा प्रतापांचं घराणं जर सोडलं तर. आणि महाराष्ट्रात कोण येणार नाही. जे खरं लढाई जे कोणी केली हिंदवी स्वराज्य स्थापन तर शिवाजी महाराज. कारण आमचे किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये नाहीत, तर हा तोटा आहे. म्हणून जागतिक वारसा स्थळामध्ये जास्तीत जास्त किल्ले यावेत हे मी या मताचं आहे. त्याच्या माध्यमातून फंड मिळणार का? मुळीच नाही. युनेस्कोचं ब्रँडिंग होणार आहे. तर पन्हाळ्यातल्या लोकांची काय अडचण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. जिल्हाधिकारी आणि जागतिक वारसा स्थळामध्ये किल्ले आणण्याची जबाबदारी ही मी आणली, म्हणजे मी पुढाकार घेतला. आणि म्हणून हे सगळे परदेशातले लोकांना मी घेऊन आलो, पन्हाळ्याला घेऊन गेलो, रायगडला घेऊन गेलो, सिंधुदुर्गला नेलं, सगळ्यांना नेलं. त्याचे अनेक हे आहेत. पण जे भाव केलेलं आहे की काहीतरी सगळं पन्हाळ्यातले लोकांना 3000 लोकांना काढलं जाईल तिथनं, मला नाही वाटत असं काय. पण माझ्याकडं अजून कोणी अप्रोच झालं नाही, म्हणून मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणं मी उचित समजतो. दुसरीकडे पाहिलं तर अनेक गडकिल्ल्यांच्या बाबतीत तुम्ही काम केलेलं आहे, अजून पण करताय, भविष्य पण करता. पण हे करत असताना कुठेतरी या पन्हाळगडकरांची समजूत तुम्ही काढणार आहे का, त्याच्याशी चर्चा करणार आहे का? एक पाऊल राजेंच्या मार्फत पुढे येणार आहे? आता काय, मी माझी खासदार आहे आणि दुसरा ॲडव्हान्टेज मी या घरातला एक वारससुद्धा आहे. तर मला अधिकृतपणाने विचारलं या तर मी निश्चित जाईन. नाहीतर मीच जायचं तिथं टिमटिम आपली स्वतःची वाजवायचं, मला हे कशाला आलेत म्हणणार. ह्यांना कोणी दिले अधिकार? आपण अनइन्व्हायटेड गेस्ट तर जाऊ शकत नाही किंवा अनइन्व्हायटेड मेंबर तर होऊन जाऊ शकत नाही. तर मला जर बोलवलं तर निश्चित मी दुसरं कोणाच्याही पेक्षा जास्त चांगलं मी सगळ्या लोकांना सांगू शकतो. शेवटी निर्णय त्यांचा आहे. सांगू शकतो की जागतिक वारसा स्थळाचे फायदे काय आहेत, जागतिक वारसा स्थळाचे तोटे काय आहेत आणि नेमकं काय तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळेल, काय डिसएडव्हान्टेज होणार हे मी बोलू शकतो सगळं. त्या अनइन्व्हायटेड गेस्ट्स आहेत मुद्दा तर अमित शहा रायगडावर परवा येऊन गेले. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला तिथं आमंत्रण देणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. कसं बघताय याकडे? त्यावेळी तुम्ही प्रश्न विचारला नाही. आज तुम्ही मला रायगड प्राधिकरणाचं अध्यक्ष म्हणून मला आवडलं असतं त्यांचं स्वागत करायला. पण मला कार्यक्रम कोणी घेतला होता, तिथल्या शिवाजी स्मारक मंडळाने कार्यक्रम घेतला होता आणि शिवाजी स्मारक मंडळाने मला काही निमंत्रित केलं नव्हतं आणि म्हणून मला जायचं काही विषयच नाही. रायगड प्राधिकरणचं काम पाहायला आले असते किंवा शिवाजी महाराजांना वंदन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी जर आले असते नुसतं, तर मी निश्चित त्यांचं स्वागत करण्यासाठी ती माझी जबाबदारी आहे रायगड प्राधिकरणचं अध्यक्ष म्हणून. पण ते प्रामुख्याने का आले पहिल्यांदा की त्या कार्यक्रमाला आले होते, पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला, आणि मग त्यांनी अभिवादन आणि वंदन सोय केलं. पण ज्या कार्यक्रमाला ज्या कार्यक्रमासाठी आले होते त्यांनी मला बोलवच नाही, तर मी तिथं जाणं उचित मी समजत नाही. दुसरी गोष्ट, आपण वाघ्यापुत्राच्या संदर्भात एक पत्रव्यवहार केला होता. दिवस बरेचसेच निघून गेलेले आहेत. राज्य सरकारकडून सकारात्मक भूमिका त्यात आलेली नाही आहे. किंबहुना आपली पुन्हा एक राज्य सरकारकडे एक चर्चा झालेली आहे का, किंवा अल्टिमेटम जो आहे 31 तारखेचा तो अगदी जवळ येत चाललेला आहे, कसं पाहता याकडे? एक तर पहिल्यांदा हा चुकीचा मीडियाच्या माध्यमातून गेला की 31 तारीख ही डेडलाईन आहे. 31 तारीख ही डेडलाईन मी नाही आणलेली आहे,
ही राज्य शासनाचं किल्ल्याच्या बाबतीतलं धोरण आहे, अतिक्रमणाच्या बाबतीतलं धोरण आहे की 31 तारखेपर्यंत सगळे अतिक्रमण निघावेत. आणि म्हणून मी त्यांना कोट केलेलं आहे की तुम्हीच हे अतिक्रमण हटाव, हे मोहीम तुम्ही घेतलेली आहे 31 पण तुमचेच वाक्य ते तुम्हाला लागू आहेत, एवढंच मी सांगितलं. मी काय अल्टिमेटम दिलं नाही. तर मला सुद्धा कल्पना आहे की ही गोष्ट अशी आहे की ती 1936ला बसवलेला तो वाघ आहे, दंतकथातून तयार झालेला, कुठला काही संबंध नाही इतिहासाचा. म्हणून त्याला काढायचा असेल त्याला समिती स्थापन करायला पाहिजे. समिती स्थापन झाल्यानंतर सगळ्या वैचारिक केडरमधले जे काही इतिहासकार असतील त्यांना बोलवावं. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कमिटी स्थापन करा आणि कमिटी स्थापन झाल्यानंतर हा वाघ्या कुत्रा त्याचा काही संबंध नाही आहे. हां, तुकोजी होळकर महाराजांनी मदत केली का? तुकोजी होळकर महाराजांनी निश्चित मदत केली, पण शिवाजी महाराजांच्या समाधीला केली. तिने त्या वाघ्या कुत्र्याला केली नाही. स्वतः बाबासाहेब पुरंदरे म्हणतात ही दंतकथा आहे. दंतकथेतून काय म्हणतात की तिथं त्यांचा कुत्रा मेला होता. कोणाचा? तुकोजी होळकरांचा महाराजांचा कुत्रा मेला होता म्हणून पैसे त्यांना द्यायचे होते शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी, पण ते वाया देऊ म्हणजे कुत्र्याची समाधी करा, माझ्या कुत्र्याची काही समाधी करा आणि तुम्ही उभा करा आणि पैसे शिवाय राहिलेले पैसे तुम्ही समाधीला वापरा. कशाला घाबरतील हो हे? तुकोजीराव होळकर महाराज त्यांना ते कोणतरी केळकर त्यांनी सांगितलं ते घाबरत होते ब्रिटिशांना, म्हणून त्यांनी वाया कुत्र्याच्या माध्यमातून तिथं समाधी उभा केली, राहिलेले पैसे समाधीला. कृष्णराव केळुसकरांनी पुस्तक जे लिहिलं राजे शिवाजी महाराजांचं स्मारक ग्रंथ, ते शाहू महाराजांनी फंडिंग केलेलं आहे आणि त्याचं इंग्लिशचं म्हणजे ट्रान्सलेशन ते तुकोजी होळकर महाराजांनी इंग्लिशमध्ये करून गेलं. पूर्ण देशात ते पुस्तक पाठवलं त्यांनी आणि जगात ते पुस्तक पाठवलं. मग कशाला घाबरतील? पुण्याच्या अनेक संस्था ज्या उभा राहिलेल्या आहेत, जिथं आपण जे आता शिवाजी मिलिटरी स्कूल म्हणतो, त्यांचा सुद्धा त्याच्यात हातभार आहे तुकोजी होळकर महाराजांचा. उलटं माझं असं म्हणणं आहे की इथं परत धर्म करण्यापेक्षा ते वाघ्या कुत्रं इथनं हलवायला पाहिजे आणि तिथं सोनेरी अक्षरात लिहायला पाहिजे कोणी मदत केली शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी. म्हणजे त्यावेळीचं तत्कालीन सरकार असेल, पुरातत्व खातं असेल, तुकोजीराव होळकर महाराज, लोकांना समजून दे ना. त्या कुत्र्यातनं काय समजणार आहे ते? आणि अशी दंतकथा केली त्या कुठल्या राज संन्यास नाटकातनं की यांनी उडी मारली. वाघ्या कुत्र्याने नव्हता तो उडी कशाला मारल त्याच्यात त्यांच्या चित्तेत. तर हा विषय मी परत घेणार आहे. मध्यंतरी हे सगळे गृहमंत्री त्यांनी सगळे रायगडला आले होते. मी भेट मागितली आहे मुख्यमंत्र्यांची, ती लवकर देतील आणि दिली की हा विषय मी परत घेणार.